हॅलो, नमस्ते आणि राम मंडळी. मी गौरव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मीच तो गौरव जेपले. तर आज आहे पालखीचं आगमन आणि आज देवळातून पालखी येणार सानेवर. तर त्यासाठी आज आपली पूर्वतयारी असणार आहे. पहिली तर रोडवर रांगोळी काढायची आहे. तर त्यासाठी जायचं आहे. आता दुपारी 12 वाजलेत. देवळाकडून आलो आहे आणि आत्ता जायचं आहे तिथे. तर रांगोळी काढूया आणि मग संध्याकाळी 5:30 पालखी बाहेर काढायची आहे सानेवर येण्यासाठी. तर हे तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. आज दिवसभराचा पूर्ण जो वेळ आहे तो आज पूर्ण देवळात जाणार आहे. तर चला तर आता जाऊया. पहिल्या तर रांगोळी काढूया आणि मग नंतर संध्याकाळी आपण जाणार आहोत देवळामध्ये. आज संध्याकाळी आमच्याकडे पालखी येईल, त्याची आता ही पूर्वतयारी चालू आहे. सर्व ग्रामस्थ रांगोळी काढतायत. इथे आमची सहल आहे, तिथूनच सुरुवात केलेली आहे. जिलेबी गाडीत आहे. जिलेबी नाही. तर आता आपण सानेवरून इथून संध्याकाळी पालखी येणार, त्यासाठी आपण ही पूर्वतयारी करतोय, रांगोळी काढतोय. संध्याकाळची सोय. थोडे दमलेत ना, तर फरसाण खाऊन घ्या. स्प्राईट पण आणलंय ना. बराबर एकदम मारूया. ग्रामपंचायतीकडे ना, आपल्या पुढे जायचे. 3 टप्पे करायचे. मारूया. चला 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 पटापट. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढून रस्त्याची शोभा एकदम वाढलेली आहे. रस्त्याची सुंदरता अजून वाढले आणि प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतोय. हे बघा, इथं आम्ही लिहिणार आहोत सण शिमग्याचा आला हो 2025. आपल्या जिल्हा परिषद शाळा सावंत सर हे इथे सुस्वागतम करतायत. तर मी या कामाबद्दल आपल्या सावंत सरांचे आभार मानतो. रस्त्यावर रांगोळी काढून झालेले आहे आणि आत्ता आपण सानेवर रांगोळी काढतोय. मी नाही काढत आहे, पण आपले सावंत सर जे आहेत ते रांगोळी काढतायत. हे बघू शकता. इथे एक नंबर आणि एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व असणारे आपले सावंत सर, ते आता इथे आपल्याला रांगोळी काढण्यास मदत करतायत सानेवर. आपल्या गावचं महिला मंडळ काही कमी नाही आहे, ते पण आपल्याला सानेवर रांगोळी काढण्यास मदत करतायत. इथे बघू शकताय. तर मी आत्ता आलो आहे आपल्या देवळामध्ये. देवळातून पालखी बाहेर काढले आणि मला येण्यास थोडा उशीर झाला, कारण आम्ही तिकडे काम करत होतो. आणि आता देवळाच्या समोर पालखी नाचायला सुरुवात झालेली आहे.
छोटीच होणार आहे, कारण काही समजत नाही आहे. म्हणजे आवाज इतका क्लिअर आला असेल काही सांगू शकत नाही आहे. ढोलांचा आवाज जास्त होता त्यामुळं. बघूया, जर असेल तर पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन, नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओ येतील. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. पुन्हा भेटू नवीन अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय श्रीराम मित्रांनो.